आज आपण बटाटा रस्सा करणार आहोत। भाजीला बटाटे घेतले, कांदा चिरून घेतला, लसूण मिरचीची पेस्ट केली, आपला कढीपत्ता घेतला, एक टमॅटो घेतला आणि शेंगदाणे भाजून घेतले। शेंगदाणे भाजले गेले, आता काढून घेते। तेल तापलं, आता आपण मोहरी टाकू। मोहरी कडकडली का जिरा टाकू, अद्रक मिरचीची पेस्ट टाकू, कढीपत्ता टाकू। आपण आता त्याच्यात कांदा टाकू। कांदा आता आपला गुलाबी झाला, आपण त्याच्यात आता टमाटा टाकू। मसाल्यामध्ये आपण हळद घेतली, धनिया पावडर घेतली, थोडे लाल मसाला घेतला आणि थोडा काळा मसाला घेतला। आपण आता त्याच्यात मसाले टाकू। मसाले फ्राय झाले, आपण आता थोडं पाणी टाकू त्याच्यात। हे बघा, आपला मसाला कांद्याचा किती मस्त होऊन गेला। आपण आता त्याच्यात बटाटे टाकू। आपण आता त्याच्यात गरम पाणी टाकू। आपण त्याच्यात आता मीठ टाकू। कितपर्यंत घट्ट पातळ हवा आहे तेवढं आपल्या अंदाजे पाणी टाकायचं। आपली भाजी उकळायला लागली, आपण आता शेंगदाण्यांचा कूट टाकू, भाजलेले शेंगदाण्यांचा कूट। आपण आता त्याच्यात कोथिंबीर पण टाकू। आपण आता हिला 10 मिनटं मस्त शिजू देऊ आणि झाकण ठेवून देऊ तिच्यावर। हे बघा, आपली भाजी शिजून गेली। आता किती छान आली बघा। अशी भाजी करून बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, अशी भाजी करून बघा।